आणि त्यांना प्रचंड वीकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न 4 दिवस काहीच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस वीकनेस आलाय. त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं ड्राउझी असं फिलिंग येत आहे, म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना, म्हणून त्यांना आराम करत होता. मी त्यांना म्हणत होते उठूच नका, पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून 2 मिनिटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका, तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या आहेत, घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच. त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की BMCला मी विनंती करावी. मी कालही BMC कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला, तर आजही त्यांची मागणी आहे की BMC कमिशनरांनी थोडं ह्या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय. तर स्वच्छता, टॉयलेट्स, आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बराचसा सुटलेला आहे. त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून इथले सगळे जे टॉयलेट्स आहेत, पाणी आणि इथे 4 लाईट्सची, रात्री अंधार होतो तर 4 लाईट्सची मागणी केली आहे, ज्याला आता होकार देतात. 4 लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पाऊसही आहे, त्यामुळे 4 लाईट्स इथे असले पाहिजेत. 4 लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे. तर मी आता म्युन्सिपल कमिशनरांना फोन करणार आहे आणि इथे या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय ही टॉयलेटची पण केलेली दिसली, पण त्याच्यातही स्वच्छता आणि अन्नाचं जे काय झालं असेल तिथे स्वच्छता, लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि BMCला करावी अशी त्यांची मागणी आहे. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू, आम्ही त्यांचे सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच 1 दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा. जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं. आणि सगळ्याच पक्षाच्या मी बघते तुम्ही तुमच्या सगळ्यांचं कव्हरेज, मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची. सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला, कुणाचाच विरोध नाही आहे. जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी. काय अडचण आहे? असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका, दिवसभर नाही 24 तास चर्चा करा आणि पास करून टाका. काय अडचण आहे? माझं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे निर्णय. त्यांनी आमच्यावर टीका करायची का? जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली, त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते. हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाही आहेत आता सत्तेतले लोक. कसं काय मला एक सांगा, 2018 मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्रजीच म्हणले होते ना, त्यांचं असेंब्लीमधलंच भाषण आहे ना, बरोबर आहे ना? देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे. आज 250 खासदार आमदार आहेत, 250 आमदार. काय लागतं? एक चुटकी में काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत? त्यांनी तातडीने सर्व पक्षीय मीटिंग बोलवावी, असेंब्ली बोलवावी. एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलेला आहे, त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्याच साठी करा अशी माझी विनम्र एक पहिलं मराठी अहो चर्चा तर झाली पाहिजे. लोकशाही आहे, अजूनही हुकुमशाही नाही आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही.
आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे. तर माननीय माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढा. एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने 250 आहेत ना आमदार. किती आहेत त्यांचे आमदार? 250 आमदार आहेत त्यांच्याकडे. काय अडचण आहे? पवार साहेबांना विचारणार नाही की ओबीसीला आरक्षण कसं द्यायचं. पवार साहेबांना टार्गेट केलं जातं की पवार साहेबांची बघा ना, विरोधी पक्षात आले तरी ते सगळं आदरणीय पवार साहेबांकडूनच लोकांची अपेक्षा आहे. आदरणीय पवार साहेब तर विरोधी पक्षात आहेत तरी लोक मराठी पहिले विरोधी पक्ष. आता तुम्ही सत्तेत आहात ना, 11 वर्ष आहात ना, गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे. करून दाखवा तुम्ही. आम्ही कुठे नाही म्हणतोय. आमची सहकार्याची भूमिकाच आहे. मेरी पहले दिन से मांग है कि ये लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए. इतना बड़ा मैंडेट सरकार को मिला है. मेरी बड़ी विनम्रता से मेरी महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री से विनती है कि आप चर्चा करवाइए, अर्जेंटली निर्णय लीजिए. और अगर सबका साथ है तो इन्हीं का लाइन है ना, सबका साथ सबका विकास. तो सबका विकास करिए.